अलिबाग तालुक्यातील किहिम ग्रामपंचायत हद्दीतील चोंडी येथील स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि ग्रुप ग्रामपंचायत किहिम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विविध प्रकारच्या 11,000 रोपांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण किहिम सरपंच पिंट्या गायकवाड व आगा खान संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले। आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया ही संस्था मागील काही काळापासून अलिबाग तालुक्यातील ढासळत असलेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करीत आहे। आगा खान संस्थेच्या माध्यमातून वनीकरण वाढावे तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत, वन विभाग व इतर सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत आहेत। यापूर्वी आगा खान संस्थेच्या वतीने आवास, सासवणे, किहिम, थळ, नवगाव, ढवर, बामणगाव, चौल, रेवदंडा या गावातील समुद्रकिनारी व खाडीकिनारील भागात तब्बल 22,000 झाडे लावली आहेत। तर किहिम, नवगाव, आवास, सासवणे, थळ, नवेदरबेली, नागाव, कुरुळ या गावांमध्ये तब्बल 80,000 फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली आहेत। यापुढेही मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। तसेच चोंडी स्मशानभूमी येथील मोकळ्या जागेत किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून व आगा खान संस्थेच्या माध्यमातून आम्ही मियावाकी पद्धतीने तब्बल 11,000 रोपांची लागवड करत आहोत। असा मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करण्याचा आमचा रायगड जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न करीत असल्याचे आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या अलिबाग तालुका प्रकल्प व्यवस्थापक अमृता पराडकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले। नमस्कार, आम्ही आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि किहिम ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आम्ही इथे चोंडी स्मशानभूमीमध्ये साधारण 11,000 झाडांचं प्लांटेशन मियावाकी या पद्धतीने सुरू केलेलं आहे। आज आता त्याचा सरपंच जे आहेत प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते आपण उद्घाटन पण केलेलं आहे आणि ही झाडं आता आपण ड्रीप पद्धतीने वगैरे इथे जगवण्याचा प्रयत्न करत आहोत। इथे सगळ्याच सरपंच आणि सगळे जे पंचायत सदस्य आहेत त्या सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला इथे मदत केलेली आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं मियावाकी पद्धतीने इथे जगवतो आहोत। आता साधारण आपण एक 15 वेगवेगळ्या व्हरायटी ह्या इथे आपण लावलेल्या आहेत आणि त्या एकत्रितपणे इथे वाढतील आणि येत्या एक 5 ते 6 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊन, जोपासना होऊन, वाढ होऊन एक जंगल तयार होईल ह्याच्या मागचा उद्देश आहे। आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट यांचा नेहमीच हा उद्देश राहिलेला आहे की ज्या अर्बन शहरी जागा आहेत त्या छोट्या स्पेसेसमध्ये जास्तीत जास्त जंगल ग्रीन कव्हर वाढवावं हा ह्या मागचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।